रणसंग्राम लोकसभेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्रेक्षक हो, आज आपण साताऱ्याला आलेलो आहोत। एकेकाळी मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा लोकसभेचा रणसंग्राम आता अगदी रंगू लागलेला आहे। अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी साताऱ्यामध्ये आज सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा स्तरावरती नेमकी काय कामं झाली, सातारा लोकसभा मतदारसंघाचा काय विकास झाला, या उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना आपल्या उमेदवारीबद्दल लोकांना काय सांगायचं आहे, या सगळ्याची चर्चा आज आपण लोकसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये करणार आहोत। साताऱ्याच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे अनेक मान्यवर आपल्याबरोबर आहेत। सुरुवातीला आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी जे मान्यवर आहेत, जे विविध पक्षांची या ठिकाणी भूमिका ठेवणार आहेत, आपली उमेदवारी का आहे आणि आपल्या उमेदवाराची उमेदवारी का आहे हे त्यांचे उमेदवार प्रतिनिधी या ठिकाणी मांडणार आहेत। त्यांची ओळख आपण सुरुवातीला करून घेऊयात। सुनील माने आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष। सुनीलराव, स्वागत आपलं रणसंग्राममध्ये। आपल्याबरोबर पुरुषोत्तम जाधव आहेत, शिवसेनेच्या वतीनं पुरुषोत्तमराव या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत आणि का त्यांना निवडून द्यायचं हे ते सातारा लोकसभा मतदारसंघामधल्या लक्षावधी जनतेपर्यंत आज आपलं म्हणणं पोहोचवणार आहेत। पंजाबराव पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे लढाऊ कार्यकर्ते अशी महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे आणि या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण का आहोत, काय आपले मुद्दे आहेत, हे पंजाबराव आज महाराष्ट्राला आणि सातारा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला सांगणार आहेत। चंद्रकांत खंडाई तिथे आहेत, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं का वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला इथून निवडून द्यायचं, वंचित बहुजन आघाडीचा काय अजेंडा असणार आहे ते सांगणार आहेत। आपण सुनील मानेंच्याकडे जाऊयात सुरुवातीला। सुनीलजी, आपले खासदार सातत्याने इथनं विक्रमी मतानं विजयी होत आहेत। इथल्या निवडणुकीची राज्यात नाही तर देशामध्ये चर्चा असते, का पुन्हा आपल्या उमेदवाराला सातारा लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी निवडून द्यायचं? या ठिकाणी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्यांची ही तिसरी टर्म आहे। या ठिकाणी सातारमध्ये त्यांच्या माध्यमातून विविध विकास कामाचं मार्गी या ठिकाणी लागलेले आहेत। आज लोकांची त्यांच्याबद्दल खूप समाजामध्ये प्रेम आहे। छत्रपतींचा वंशज म्हणून त्या ठिकाणी लोकांची सहानुभूती किंवा लोकांचा आदर त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल आहे। या 5 वर्षामध्ये या ठिकाणी आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो। 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशामध्ये राज्यामध्ये होतं। आमचं फक्त एकच म्हणणं आहे की 5 वर्षामध्ये 5 वर्षापूर्वी जे मोदी साहेबांनी या ठिकाणी जी आश्वासन दिली होती की त्या ठिकाणी 15 लाख रुपये सामान्यच्या खात्यावर जमा करू, 2 कोटी रोजगार त्या ठिकाणी लोकांना दिले जातील किंवा वैद्यनाथ समितीच्या शिफारशी करू। या ठिकाणी म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे। या 5 वर्षामध्ये या सरकारच्या माध्यमातून एकही गोष्ट त्या ठिकाणी झाली नाही। त्यामुळं या ठिकाणी या सरकारवर महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा राग आहे आणि त्यामुळं त्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव या देशामध्ये होणार आहे आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मित्रपक्षाची आघाडी देशामध्ये त्या ठिकाणी प्रचंड बहुमतानं जिंकून येणार आहे। ठीक, आपण जाधवांच्याकडे जाऊयात। जाधव साहेब, आपली उमेदवारी इथून का आहे, काय तुमचा अजेंडा आहे? आता सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये लाखो मतदार आपल्याला ऐकतायत, काय त्यांना सांगाल आपण, का तुम्हाला निवडून द्यायचं इथून? सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आता आमचे मित्र यांनी सांगितलं की मोदी साहेबांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या। खरं तर 5च वर्ष झाली मोदी साहेब ह्या देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी देशामध्ये नव्हे तर जगामध्ये भारताचं नाव अग्रगण्य जगाच्या नकाशावरती त्यांनी उठवलं। जग फिरले, जग तुमचे पण पंतप्रधान फिरत होते परंतु ते तुम्हाला शक्य झालं नाही। जे आज जागतिक लेवलला आपलं भारताचं नाव त्यांनी उंचवलेलं आहे। मी भारताच्या विषयावरती बोलण्यापेक्षा आज मी साताऱ्याच्या बद्दल बोलणं जास्त उचित समजतो की आमच्या सातारकरांच्या ज्या समस्या आहेत, साताऱ्याचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न संसदेमध्ये आमचं जो कोणी लोकसभेचा आमचा सांसद असतो त्यांनी ते प्रश्न त्या ठिकाणी मांडले पाहिजेत। त्या ठिकाणी त्या प्रश्नाची सोडवणूक करून इथल्या जनतेला न्याय दिला पाहिजे, हे आमच्या लोकप्रतिनिधीचं मुख्य काम आहे। परंतु गेले 10 वर्ष आम्ही ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलेलं आहे त्यांच्याकडून ते प्रश्न सोडवण्याचं काम, एकही प्रश्न लोकसभेमध्ये त्यांनी मांडलेलं नाही आहे। इव्हन संसदेमध्ये त्यांची उपस्थिती नगण्य आहे आणि मग त्यामुळं
जी काही ग्रामीण भागातले जे काही विषय आहेत, जे काही सातारा शहराव्यतिरिक्त जो अख्खा जिल्हा आहे त्या जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत ते पण मार्गी लागले पाहिजेत आणि जे आमचे खासदार असतील त्यांनी ते प्रश्न सोडवले पाहिजेत. आणि मी गेली 10 वर्ष या मतदारसंघामध्ये मी काम करतोय. 2 वेळा मी लोकसभा लढलोय, 2 नंबरची मतं मला मिळाली आहेत. आणि आत्ता माननीय उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ता जे उमेदवार दिले ते कामगारांचे नेते दिलेले आहेत. नरेंद्र पाटील अण्णासाहेबांचे चिरंजीव आहेत आणि हे माथाडी संघटनेसाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे आणि असा एक कामगारांचा नेता या ठिकाणी उमेदवार म्हणून दिले, ज्याला गरिबी काय असते, ज्याला संघर्ष काय असतो, गोरगरिबांचे प्रश्न काय आहेत ते सोडवण्याची जाण आहे, म्हणून त्यांना या ठिकाणी उमेदवारी म्हणून त्यांना दिलेलं आहे. मला खात्री आहे की यावेळी या लोकसभेमध्ये चमत्कार होईल आणि सातारा जिल्ह्यामधून आमचे नरेंद्र पाटील हे प्रचंड बहुमताने निवडून येतील. ठीक, आपण आपली भूमिका मांडलीत. पंजाबराव पाटील, मी आपल्याकडे येतो. आपल्या संघटनेच्या वतीनं आपण उमेदवारी या ठिकाणी करताय, का तुम्हाला निवडून द्यायचं, काय अजेंडा आहे, काय सांगाल साताऱ्यातल्या जनतेला, का तुम्हाला मतदान करायचं? मी सर्व शेतकरी वर्गाला सांगू इच्छितो की कुठलंही सरकार आलं तरी शेतकऱ्याला न्याय देण्यात ही अपयशी सरकार ठरलेलं आहे. पूर्वीचं काँग्रेसचं राष्ट्रवादी सरकार असेल, यावेळेचं भाजप शिवसेना सरकार असेल, हे पूर्णपणे शेतकऱ्यांना न्याय देण्यामध्ये कमी पडलेलं आहे आणि त्यांच्यावर खूप मोठा अन्याय त्या शेतकरी वर्गावर ह्या लोकांनी केलेला आहे असं मी म्हणेन. तुम्हाला सांगू इच्छितो की आजच 4 वर्षामध्ये केंद्रात सरकार बदललं आणि त्या ठिकाणी मोदीचं सरकार आलं. त्या मोदी साहेबांनी 4 वर्षानंतर शेतकऱ्यांना फक्त 2,000 रुपयांची मदत या ठिकाणी केलेली आहे. मी असं म्हणेन की ती मदत नाही तर ती शेतकऱ्यांना दिलेली लाच आहे, हा शेतकऱ्यांचा अपमान आहे असं मी या ठिकाणी आपल्याला नमूद करू इच्छितो की त्यांनी 5 वर्षामध्ये फक्त 2,000 रुपये शेतकऱ्याला दिलं, हा मोठा अपमान त्यांनी शेतकऱ्याचा केलेला आहे. त्याचबरोबर आज शेतकरी मरतो याला एकमेव कारण आहे की शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. शेतीमालाला हमीभाव मिळत नाही या कारणाखाली गेल्या वेळेच्या 14च्या निवडणुकीमध्ये भाजपच्या अजेंड्यामध्ये होतं की आम्ही हमीभाव देऊ म्हणून. त्याच मोदींनी आज सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे की आम्ही हमीभाव देऊ शकत नाही. एवढं नालायक सरकार या देशामध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांचं भलं होणार नाही, यासाठी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला फक्त कष्टकरी शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे. मला दुसरा कुठलाही लाभ नको आहे. मला या देशातल्या आणि या राज्यातल्या शेतकऱ्याला, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे, वीज मिळालं पाहिजे, सर्व सवलती सहजपणे मिळाल्या पाहिजे, यासाठी ही निवडणूक लढवायची आहे. आणि जो कष्टानं शेतमाल पिकवला जातो त्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, योग्य भाव मिळाला पाहिजे, दलालीमधली थांबली पाहिजे आणि ग्राहक आणि उत्पादक यांच्यात थेट संबंध आला पाहिजे, अशी एक व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये निर्माण करायची आहे. आणि शेतकऱ्याला आर्थिक संपन्न करायचं आहे. कुठल्याही सरकारनं शेतकऱ्याला आर्थिक संपन्न करण्याचा प्रयत्न केला नाही, तो प्रयत्न खऱ्या अर्थानं मला करायचा आहे. यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. वंचित बहुजन आघाडीकडे आपण जाऊयात. खंडाईजी, का आपल्याला निवडून द्यायचं, काय आपला अजेंडा असेल आणि काय आपल्याला सातारा लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना सांगायचं? वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे की या देशाला संविधान दिलेलं आहे, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून 70 वर्षामध्ये राजकारणामध्ये घराणेशाही सातत्यानं उपाळताना दिसते आहे. परंतु खऱ्या अर्थानं ज्यांना न्याय मिळायला पाहिजे त्यांना लोकशाहीमध्ये न्याय मिळताना दिसत नाही आहे. आणि त्यामुळं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं छोट्या छोट्या समूहांना बरोबर घेऊन वंचितांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवडणूक लढवतोय. सातत्यानं काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, भाजप असो, यांनी मिलीभगत करून सर्वसामान्य माणसाची घोर फसवणूक आज अखेर केलेली आहे. साध्या साध्या प्रश्नांच्या वर सुद्धा आजही शेकडो मोर्चे आणि आंदोलनं लोकांना रस्त्यावरची लढावी लागतात. सातारच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर साताऱ्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार आणि शिक्षण, आरोग्य हा इतका मोठा आवासून प्रश्न उभा आहे. याच्याकडे एकाही लोकप्रतिनिधीचं लक्ष जाताना दिसत नाही की जेणेकरून सर्वसामान्य माणसाचं जीवनमान ज्याच्यावर अवलंबून आहे त्याच्याकडे मात्र कुठल्याही लोकप्रतिनिधीचं लक्ष जाताना दिसत नाही. आणि ते आम्ही सातत्यानं चळवळीच्या माध्यमातून घालत असल्यामुळं सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका ही वंचित बहुजन आघाडीच देऊ शकते, ही खात्री सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळं आमचं वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार आहे सहदेव आयवळे हे या मतदारसंघातून निश्चित निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. ठीक, उमेदवारांनी आणि उमेदवार प्रतिनिधींनी त्यांची भूमिका मांडली आहे. सार्वजनिक कार्यक्रमाच्या संकेतानुसार इथल्या प्रथम नागरिक आपल्याबरोबर आहेत, त्यांच्यापासून आपण सुरुवात करूया. ताई, काय नेमकी लोकसभेच्या निमित्तानं आपली भूमिका असणार आहे?
लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय प्रश्न प्रलंबित आहे असं आपल्याला वाटतं, काय सुटले असं वाटतं, काय झालं पाहिजे? लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण जर विचार करायचा तर साताऱ्यासाठी आमचे नेते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून साताऱ्याला जो मोठा पाण्याचा प्रश्न होता तर तो येत्या पुढच्या जवळजवळ 40 ते 50 वर्षासाठी तो कास धरणाची उंची वाढवून तो प्रश्न हे करायचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय साताऱ्यासाठी ट्रॅफिकच्या जे पोवे नाक्यावरची ट्रॅफिक होती तो एक मोठा प्रश्न होता. तर तो ग्रेड सेपरेटरमधून ते काम मंजूर करून म्हणजे ते जवळजवळ आता 50% जास्त काम झालेलं आहे तिथं आणि तिथून ती जी ट्रॅफिकची समस्या आहे ती कमी होईल. याशिवाय सातारमध्ये ज्या लोक घरापासून वंचित आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा जवळजवळ 2000 घरांचा नवीन प्रकल्प सुरू होतोय आणि त्याशिवाय घनकचरा प्रकल्प आहे. त्याशिवाय ह्या जवळजवळ 2 ते 2.5 वर्षात साताऱ्यात ज्या बागा होत्या वेगवेगळ्या तर त्यासुद्धा डेव्हलप करून इथल्या मुलांची आम्ही एक चांगली सोय करून दिलेली आहे आणि हे सगळं श्रीमंत छत्रपती उदयनराजेंच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. त्यामुळं त्यांना तेच चांगले उमेदवार आहेत असं आपण काय केलं ते आपण सांगितलं. सर्वसामान्यांचे काय मुद्दे आहेत लोकसभा निवडणुकीमधले? आपल्याला उभं राहायला लागेल कारण आपल्याला कॅमेऱ्यात दिसायचं. सर्वसामान्यांचा मुद्दा जो आहे तो रोजगाराचा मोठा प्रश्न आहे आणि गेले 10 वर्ष मागच्या सरकारांनी जे अच्छे दिन आणण्याचं स्वप्न दाखवलं होतं तेच 5 वर्ष या मोदी साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न जो आहे हा दोघांनाही आहे. इथले जे सिटिंग MP आहेत आणि केंद्रातले प्रधानमंत्र्यांचं सरकार आहे की त्यांनी 5 वर्षामध्ये अच्छे दिन आणलेले नाही आहेत आणि यांनी 10 वर्षामध्येही अच्छे दिन आणलेले नाही आहेत. रोजगार खूप महत्त्वाचा प्रश्न. एक लक्षात घ्या की दर सोमवारी कुठलाही बसस्टॉप असो जिल्ह्यातला, सातारचा बसस्टॉप असो, महाबळेश्वरचा बसस्टॉप असो, वाईचा बसस्टॉप असो, इथले सगळे बेरोजगार जे आहेत ते पुण्याकडे का धावत आहेत हा प्रश्न आहे. मुद्दा सर लक्षात आला. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे कृपया आपण प्रश्न थोडक्यात विचारावेत, लोकसभा स्तरावरचे प्रश्न विचारावेत आणि कार्यक्रम सुरू असताना आपण कृपया जागा बदलू नका. सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे आणि काही माजी सैनिकांना आपण इथं बोलवलं आहे. माजी सैनिकांना सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आदरानं आमंत्रित करावं ही संकल्पना आम्ही गेले अनेक वर्ष आमच्या अनेक कार्यक्रमांमध्ये पाळतो. शौर्य सन्मान नावानं सैनिकांना सन्मान करण्याकरता देखील एक कार्यक्रम आम्ही ठेवतो. एक जोरदार टाळ्यांचा कडकडाट आपण सातारा जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम सैनिकांकरता करूयात. काय सैनिकांच्या अडचणीत काका लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं काय तुम्हाला सांगावंसं वाटतं? नमस्कार. माजी सैनिकांच्या अडचणी सातारा जिल्ह्यात तर भरपूर आहेत. सोडवू शकतील अशा काय अडचणी तुम्हाला भरपूर आहेत की ज्यांना निवास त्यांचं किंवा रिटायर्ड झाल्यानंतर लागणारा जॉब किंवा अन्य ठिकाणी त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या येणाऱ्या शासनानं पूर्ण कराव्यात. आतापर्यंत कुणी काय केलं याचं नाही पाहायचं मला, परंतु जे आता शासन कोणाचं ज्याचं बी येईल त्याने ते पूर्ण करावं, त्यानं ते पूर्ण करावं. ठीक ठीक. माझी आपल्याला विनंती आपण कृपया सगळ्यांनी लोकसभा स्तरावरचे मात्र थोडक्यात प्रश्न उपस्थित करावे. जी मुळात खासदारांच्याकडून तुम्ही लोकल प्रश्नाची अपेक्षा करणं हे चूक आहे. ते कायदे मंडळ आहे. प्रागतिक स्वरूपाचे कायदे झाले पाहिजेत. त्या अर्थानं लोकसभेची गुणवत्ता संपूर्णतः घसरलेली आहे. दंगा करणं, हुल्लडबाजी करणं हे दुर्दैवानं संसदेचं आज काम झालेलं आहे. महिलांना आरक्षण देण्यासारखी विधेयक 3 टर्म लोकसभेत बाजूला पडली जातात. ह्या रोजगाराचा मूलभूत हक्क मान्य जे झाले जातात, शिक्षणासाठीचं जी विधेयक केली पाहिजे ती केली जात नाहीत. आणि उगाच काय खासदारांना जाऊन इथं गटार झालं का, आणि तिथं रस्ता झाला का, आणि तिथं पूल झाला का, आणि घाट झाला का, हे काय संसदेत मांडायचे प्रश्न नव्हेत. त्यासाठीचा एक पक्ष असतो, त्यासाठीचं योजना करणं हे काम आहे. शिवसेनेचं हितलं धोरण आहे. शिवसेना ह्या जिल्ह्यात उभी आहे ती ह्या भूमिपुत्रांच्या प्रश्नावर, शिवसेना उभी आहे ती पाणी प्रश्नावर. शिवसेना प्रमुखांनी 25 वर्षापूर्वी युती शासन आल्यानंतर महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं आणि ते वाया जाणार पाणी अडवण्यासाठी कृष्णा खोरे प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक त्यावेळेला युती शासनाला ह्या पश्चिम महाराष्ट्रातून बळ नव्हतं. 1-2 जर सदाशिव सपकाळ आणि उत्तम प्रकाश खंदारे आणि सुरेश साळुंखे हे 3 आमदार सोडले तर समर्थक कोणी नव्हता. परंतु त्या कशाचाही विचार न करता प्रसंगी कर्जरोखे काढून कृष्णा खोऱ्याची स्थापना केली. आणि ह्या जिल्ह्यात उत्तर मान, दक्षिण मान म्हणजे कोयना, धोम आणि कनेर सोडता नंतर झालेली सर्व धरणं ही युती शासना म्हणजे शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या आश्वासनावर झाली आणि म्हणून आम्हाला निवडून द्यायचं आहे. सर्वसामान्यांचे काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेऊयात काका, अगदी थोडक्यात लोकसभा स्तरावरचा प्रश्न. माझे 5 वाक्य आहेत. मी माजी सैनिक आहे. योगीनाथ जे आहेत मुख्यमंत्री त्यांनी मोदी सेना म्हटलं, मी त्याचा धिक्कार करतो. सैनिकांचं राजकीयकरण करू नका अशी मी मोदींना विनंती करतो. या साताऱ्यात
सैनिकांची मोठी परंपरा आहे. इथं रिक्रुटिंग ऑफिस होतं. 78 साली ते कोल्हापूरला गेलं तर या मतदारसंघाच्या खासदारांनी रिक्रुटिंग ऑफिस साताऱ्यात आणावं, जेणेकरून सातारची सैनिकी परंपरा पुन्हा जिवंत होईल. तिसरी गोष्ट आहे, जे आता सैनिकी सर्जिकल स्ट्राईकबाबत आणि एअर स्ट्राईकबाबत बोलतात, त्याचं मार्केटिंग त्यांनी बंद करावं. मागच्या आठवड्यामध्ये एअरफोर्सचं मी-17 विमान जे काश्मीरमध्ये पडलं ते कशामुळं पडलं आणि कुणी पाडलं याचा खुलासा सरकारने केला पाहिजे. 6 सैनिकांचे आणि अधिकाऱ्यांचे जीव त्याच्यामध्ये गेलेत. एक मुद्दा शेवटचा, बेरोजगारी. 68,000 रेल्वेच्या रिकाम्या जागांसाठी 1,98,00,000 अर्ज आलेले आहेत. एवढी प्रचंड बेरोजगारी आहे. या बेरोजगारीबद्दल सरकारने, BJP सरकारने काहीही केलं नाही. त्यांनी फक्त घोषणा केला. येणाऱ्या सरकारने जर केलं नाही. आणि शेवटचं वाक्य आहे, हा देश हुकुमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न चाललाय, त्याला मतदार राजांनी अटकाव करावा. अनेक महत्त्वाचे मुद्दे काकांनी इथे मांडलेत. मी आपल्या सगळ्यांच्याकडे येतो. थोडक्यात आपण मुद्दे मांडावेत. एक एक मुद्दा मांडला तर मला सगळ्यांकडे जाते. 2 मुद्दे आहेत. सगळ्यात पहिला मुद्दा आहे की मानखंडाव फलटण हा जो दुष्काळी पट्टा आहे, त्या पट्ट्यामध्ये आज सुद्धा समन्वय पाणी वाटपाची भूमिका एकाही सरकारने बजावलेली नाहीये. दुसरा मुद्दा आहे की खंडाळा भागापर्यंत सेज आलेला आहे, परंतु आज सुद्धा सातारा शहरालगतचे जे तालुक्याचे भाग आहेत तिथं सुद्धा जे MIDC भाग आहे ते MIDCचे भूखंड बळकावलेले आहेत. नगरपालिकेमध्ये सत्ता असताना सुद्धा जे MP आहे त्यांची सत्ता असताना सुद्धा तिथले प्रश्न ते सोडवू शकत नाही. याच्याबद्दल खुलासे व्हावेत. काय खुलासे आपण विचारूयात सगळ्यांना. अगदी थोडक्यात सगळ्यांनी प्रश्न मांडायचे का? अगदी थोडक्यात. मी कॅप्टन आनंद शिंदे. माजी सैनिक सातारा हा सर्वात माजी सैनिकांचा पुऱ्या देशात मांडलेला पहिला जिल्हा आहे. असं असताना सुद्धा या सातारा जिल्ह्यामध्ये हे जे ECHS जे मेडिकलची फॅसिलिटी आहे ही ग्रेड 1ची व्हायला पाहिजे होती, ती ग्रेड C ठेवलेली आहे. आणि यामुळं माजी सैनिकांना आपल्या शेवटी भावी जीवनामध्ये आधी रिटायर झाल्यानंतर जे फिजिकल प्रॉब्लेम असतात त्यासाठी त्यांना पुण्याला कमांड हॉस्पिटलला पुण्याला जावं लागतं. आणि इथून हां, तर त्याचे A ग्रेडचं हॉस्पिटल व्हावं साताऱ्यामध्ये ही प्राधान्य. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लोक ही CBSE बोर्डची मुलं असतात आर्मीमध्ये, तर साताऱ्यामध्ये CBSE बोर्डचं एक स्कूल व्हावं ही सर्वात मोठी अपेक्षा आहे माझी सैनिकांची. नक्की. या प्रश्नांसकट आणखी म्हणजे खासदारांना प्रश्न उपस्थित होत आहेत, जे इथं विरोधी पक्षात आहेत, देशात सत्तेत आहेत, त्यांनाही प्रश्न उपस्थित होत आहेत. थोडक्यात आता आपल्याला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षांनी सांगितलं आरक्षणाच्या बाबतीत, परंतु पृथ्वीराज चव्हाण आणि अजितदादा यांच्या सरकारनं 5% आरक्षण मुस्लिमांना जाहीर केलं होतं आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये शिक्षणासाठी व्हॅलिडसुद्धा झालेलं आहे. तरीसुद्धा कोणताही पक्ष त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना दिसत नाही. मी आज सर्वांना विचारेन की ह्यांची प्रत्येक पक्षाची काय भूमिका असेल त्या संदर्भात, त्या अनुषंगाने आम्हाला पाठिंबा देऊ. म्हणजे आता जे सत्तेत आहेत, विरोधात आहेत, त्यांची नेमकी काय भूमिका आहे सगळ्या संदर्भामध्ये आपण त्यांना विचारूया थोडक्यात. का आता जे भाजपच्या सरकारने मराठा जे आरक्षण या ठिकाणी जाहीर केलं ते त्यांनी नुसतं जाहीर केलं, परंतु त्यांना ते टिकवता आलं नाही. कोर्टामध्येच त्यांनी तसं लिहून दिलं. त्यामुळं त्यांनी मराठा समाज आणि धनगर समाज त्याचप्रमाणे मुस्लिमांचं आरक्षण असेल ते कोणतेही आरक्षण ह्या शासनाने दिलं नाही. आणि भाजप शासनाच्या काळामध्ये दुसरा मुद्दा असेल तर तो रोजगाराचा मुद्दा. 2 कोटी रोजगार ते देणार होते, त्यांनी तो दिलेला नाही. आज आपण बघितलं असेल की जी भाववाढ झालेली आहे त्यामध्ये गॅस दरवाढ असेल, पेट्रोल दरवाढ असेल, असे असंख्य गोष्टी या भाजप सरकारने शासनाच्या माध्यमातून जी गोरगरीब लोक आहेत त्यांची या कुचंबना करण्याचं काम या शासनाने केलेलं आहे. इथं सर्वसामान्य सातारकर जे प्रश्न मांडतायत ते या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे ठरतील. अगदी थोडक्यात. धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये BJP सरकारनं जे पहिल्या कॅबिनेटला आम्ही आरक्षण देऊ अशी जी भूमिका घेतली होती त्या संदर्भामध्ये BJPनं खुलासा करावा. त्याचबरोबर 15 लाख रुपयाचं काय झालं हे सुद्धा जनतेला सांगावं. 15 लाखाचं काय झालं आणि सर्वच जे आरक्षणांचे मुद्दे महाराष्ट्रामध्ये गाजत आहेत त्यांचं काय झालं ताई थोडक्यात. आज 40 वर्ष झालं रामोशी समाज आज आरक्षणासाठी लढा देत आहे, पण भाजप सरकारनं 5 वर्ष फक्त रामोशी समाजाच्या आंदोलन मोर्चे वगैरे केले, पण भाजप सरकारने फसवणूक केलेली आहे रामोशी समाजाची. आणि त्यातून एक खास करून मुद्दा मांडणार की आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी 4.5 कोटी रुपये देतो असं गिरीश बापट यांनी पुण्यामध्ये 7 सप्टेंबरला जाहीर केलं होतं, पण प्रत्यक्ष आम्ही जाऊन बघितलं तर 4.5 रुपये सुद्धा दिलेले नाहीये. त्याचं काय झालं? निवडणुकांचा काळ हा काय झालं आमच्या प्रश्न आणि समस्यांचा हे विचारण्याचा काळ असतो आणि तसं ते विचारलंही जातंय, त्याची उत्तर आपल्याला घ्यायची. 70 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं,
साताराचा विकास काही झाला नाही. कराड बघा आणि तुम्ही सातारा बघा. सातारा सिटी मॅडम बोलल्या की पवई नाक्यावर ट्रॅफिक होतं. मी एक सांगू इच्छितो, भाजपनं उदयन महाराजांना भाजपमध्ये यावं म्हणून बड्डे गिफ्ट दिलेलं ते काम आहे. ते सरकारनं केलेलं काम नाही, बड्डे गिफ्ट दिलेलं म्हणून काम आहे. आणि कासचं मॅडम बोलल्या की कास इथले प्रॉपरचे आहेत ना, जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांना पाणी भेटावं म्हणून कासचा आहे. याचं उत्तर ठीक पाणी देत नाही सगळे दुनिया आपण ठीक अगदी थोडं. पहिली गोष्ट समजून घ्यायची एक आहे की तुम्हाला इलेक्शन आलं की मनोमिलन सुचतं का? तुम्हाला इलेक्शन आलं की युती करायची सुचती का? शिवसेना आणि भाजप. मग जेव्हा 5 वर्ष तुम्ही काय केलं? आता तुम्ही मनोमिलन युती कराल आणि 5 वर्ष परत आम्हाला गोट्या खायला लावाल सामान्य जनतेला. आम्ही करायचं काय? अजून दुसरा प्रश्न तो राहिला म्हणजे दादांनी विचारला की 50 वर्ष 70 वर्ष केलं काय? तर दादा कोयना धरण जाऊन बघ. जर तुला वाटत असेल की काँग्रेस सरकारनं राष्ट्रवादी सरकारनं काय केलं नाही तर कोयना धरण जाऊन बघून या. तिथलं बांधकाम आणि त्यांचं काम हे कुठलंही सरकार करू शकत नाही. आणि हे काय म्हणजे 50 म्हणजे आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी जसं काळ होता की कुणाला रोजगार नव्हता काही नव्हतं, तसं आता सुद्धा आहे का सर? आता आहे का? प्रत्येकाकडे गाडी आहे. म्हणजे काही लोकांनी ज्यांनी कष्ट केले त्यांना नोकऱ्या मिळत आहेत. पण ही लोक आपल्या शिक्षणाचा जो अपमान करतायत की तुम्ही भजी तळा आणि चहा करा, मग हे तुला पटतंय का? म्हणजे तुम्ही आमच्या शिक्षणाचा अपमान करताय का? आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिक्षणासाठी जे काही खर्च केलेला आमच्या डिग्रीचा अपमान करताय का? किंवा सामान्य जनतेची फसवणूक करताय का? याचं उत्तर आपण विचारू. आपण आणखी काही मंडळींची प्रश्न घेऊयात, त्याच्यानंतर एक ब्रेक आणि मग बाकी सगळ्यांची उत्तर आपण घेऊ अगदी थोडक्यात. खरं तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा एका दाण्याचे 1000 दाणे शेतकरी करतो. पण दुर्दैवानं एकाही राजकीय पक्षाने शेतकऱ्यांच्यावर एकही प्रश्न विचारला नाही. मला या भाजपच्या मंत्र्यांना झालंय तरी काय असा प्रश्न पडतो. एकीकडे रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना साला म्हणतो, अवधूत वाघ शेतकऱ्यांच्या मुलांना लावारच म्हणतो. पण त्यांना माझं एकच सांगणं आहे, शेतकरी तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि इथल्या खासदारांना माझा एक प्रश्न आहे, शेती उत्पादित माल हा जीवनावश्यक कायद्यात का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात ह्या कायद्यामुळे होतात. तो कायदा रद्द करण्यासाठी इथल्या सिटिंग खासदारांनी काय केलं त्याचं आम्हाला उत्तर पाहिजे. ठीक अगदी थोडक्यात. आज प्रत्येकजण आरक्षणासाठी भांडतंय. जसं की मगाशी म्हटले सगळे सरकार केक घेऊन फिरतात का? तर माझा हा मुद्दा आहे, समान नागरिक कायदा जर देशाची दिशा बदलत असेल तर जातीयवादाचं राजकारण समाजामध्ये आणि माणुसकीमध्ये आणण्याचं कारणच काय? हा देश जातीयवादाचा जर असेल तर कितीतरी जाती आजही वंचित आहेत. आमचा किन्नर समाज तर कुठल्याच जातीमध्ये बसत नाही आहे. आज लोक न्यायालयासाठी आम्ही धाव घेतलेली आहे. फक्त आमच्या समाजाचा जर प्रश्न असेल तर मला असं वाटतं राजकीय नेत्यांमुळे देशातली माणुसकी संपलेली आहे. आणि आज सुद्धा देश हा इंग्लंड सरकारच्याकडं कराराने घेतलेला देश आहे. आणि याचं सगळ्यात मोठं कारण काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी आहे. याच्या शंकाने आणि राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत, याविषयी शंकाच नाही. असं न करता देशाला दिशा देण्याचं काम करा. आणि देशामध्ये समान नागरिक कायदा आला तर कुणी गरीब राहणार नाही, कुणी श्रीमंत होणार नाही. हे एकले बचाव समाजाचं काम आहे आणि तो समाज राजनैतिक आहे. आपण सातारकरांचे विविध प्रश्न या ठिकाणी ऐकलेत. अनेक प्रश्न टोकदार होते, बोजदार होते, काही खुमासदार प्रश्न होते आणि केलेल्या न केलेल्या कामांची आठवण करून देणारे होते. या दोघांना ज्यांनी कधीतरी सत्ता भोगली त्यांना हे प्रश्न होते, त्यांच्याकडनं याची उत्तरं आपण घेऊ आणि इतर उमेदवारांचं प्रतिनिधींचं मतही घेऊयात. एक छोटासा ब्रेक घेतोय. रणसंग्राम लोकसभेचा मध्ये आज आपण साताऱ्यात आहोत. लोकसभेचा मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण साताऱ्याला आहोत. सातारच्या जनतेनं अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले. त्यामध्ये काही आपल्या ज्यांना त्यांचं समर्थन करायचं होतं त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी मांडला. मात्र अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले. इथं विरोधात असलेल्या मात्र केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सेनेला सर्वाधिक जास्त प्रश्न उपस्थित झाले. सुनील माने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, आपल्या खासदारांना, आपल्या पक्षाला देखील इथं अनेक प्रश्न उपस्थित झालेत. त्याची उत्तरं काय आहेत आणि काय अजेंडा निवडणुकीमधला आपला असणार आहे? या निवडणुका आपण कशाच्या बळावर, काय विकासाच्या मुद्द्यांच्या बळावर लढणार आहात? या ठिकाणी जर आपण बघितलं तर सातारा जिल्हा हा कृष्णा आणि कोयनेच्या दोन्ही नद्याच्या बाजूला वसलेला आहे. या ठिकाणी एकंदरीत जे प्रामुख्याने प्रश्न उपस्थित केले गेले
कर्जमाफीचा मगाशी एका कार्यकर्त्याने प्रश्न उपस्थित केला. जेव्हा आदरणीय पवारसाहेब देशामध्ये कृषी मंत्री होते त्या काळामध्ये 72,000 कोटीची कर्जमाफी आमच्या शासनाच्या माध्यमातून झाली. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं कर्जमाफी योजना जाहीर केली. त्या ठिकाणी युतीचं भाजप आणि सेनेचं अवस्था जर 5 वर्षात बघितली तर नक्की त्या ठिकाणी CM साहेबांनी काय मातोश्रीवर काय दिलं. त्यामुळं त्यांना असा कुठला पादर फुटला की जे 5 वर्षामध्ये सातत्यानं भाजपवर सडकून टीका करत होते. या ठिकाणी आपण जर बघितलं तर भारतीय लोकसंख्यिकी आयोगाचा मागच्या महिन्यामध्ये रिपोर्ट आला. त्या आयोगाच्या रिपोर्टमध्ये हे केंद्र सरकारच्या अखत्यारीतलं खातं आहे. त्या ठिकाणी देशामध्ये 45 वर्षामध्ये नव्हती एवढी बेकारी या 5 वर्षात. इथं आपल्या खासदार महोदयांनी काय उद्योग आणला आणि दुसरे एक खासदारांनी बाकी काय केलं नाही, पण त्यांना बर्थडे गिफ्ट मधून जी कामं दिली तीच सुरू आहेत असा एक आरोप झाला. त्याला उत्तर काय? आमच्या सरकारच्या काळामध्ये त्या ठिकाणी लोणंद असेल, शिरवळ असेल, खंडा असेल किंवा फलटण असेल, दुष्काळी भागामध्ये त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात कंपन्याचं आमच्या सरकारच्या काळामध्ये त्या ठिकाणी मोठ्या कंपन्या आल्या. या ठिकाणी जर रोजगाराचा प्रश्न ऐका नाही, तुम्ही म्हणताय आज तुम्ही जो उमेदवार आहे तो आयात केलाय. तो उमेदवार त्या ठिकाणी नाही आता ऐका तो उमेदवार आयात केलाय. त्या ठिकाणी तो उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होता, त्यांना बोलू त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. आणि या ठिकाणी आमच्या ऐकूया ना जर आमचं ऐका ना त्यांचं येतो ना. ऐका, लोकशाहीमध्ये ऐकायला शिका जरा. मोदी भक्तांना ऐकायची सवयच नाही. मोदी भक्तांना ऐकायची सवय नाही या ठिकाणी. अहो जनतेचे प्रश्न तुम्ही ऐका ना. या ठिकाणी जे समोरचे उमेदवार आहेत आमचे आदरणीय खासदार साहेबांचं किंवा आमचे आमदार असतील, या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये बघितला तर त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषद असेल, जिल्हा बँक असेल. आता एक उदाहरण घ्या, ही जिल्हा बँक आमच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करते. आज महाराष्ट्रामध्ये आशिया खंडामध्ये सर्वात चांगली बँक आहे. म्हणजे या ठिकाणी जवळपास 1400 कोटी रुपये 14,00,1400 कोटी रुपये या ठिकाणी या बँकेच्या माध्यमातून 0% कर्ज वाटतोय. म्हणजे खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी या पक्षाचं काम सुरू आहे. रोजगारासाठी आपण काय केलं असा एक प्रश्न. रोजगार ऐका आमच्या काळामध्ये त्या ठिकाणी सर ऐका ना, तुम्ही खाली बसा ना, आपण संसदीय पद्धतीने बोलू ना, चर्चा करू ना. या ठिकाणी आमच्या सरकारच्या काळामध्ये फलटणमध्ये किमींसारखी जी उद्योग आला त्या ठिकाणी 5,000 मुलांना नोकऱ्या मिळाल्या. आज एशियन पेंट सारखा त्या ठिकाणी शिरवळ खंडाळा MIDC मध्ये, ज्या खंडाळा शिरवळ MIDC मध्ये आज बघितलं तर त्या ठिकाणी पुण्याखालोखाल ती MIDC त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये उद्योग येतात. आता ह्या काळामध्ये आमचं सरकार नव्हतं, ह्या काळामध्ये ह्यांचं सरकार होतं. आम्ही म्हणतोय राहू दे आमचं काय केलं, पण जे तुम्ही घोषणा केल्या होत्या की दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या देणार, काय झालं? आम्ही आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही उद्योग धंदे निर्माण केले, त्या ठिकाणी टिकवले. आज काय अवस्था आहे? पुरुषोत्तम जाधवांच्याकडे मला जायचंय. ठीक, अनेक प्रश्नांची उत्तरं इथे देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ज्या प्रश्नांना खरं तर राजकारण्यांकडून बगल दिली जाते ते प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या चांगल्या लक्षात राहतात आणि त्यावर जनता मतदान करते असा आजवरचा अनुभव आहे. जाधव साहेब, इथं आपण विरोधात असला तरी देशात राज्यात सत्तेत आहात. आपल्याला अनेक प्रश्न उपस्थित झाले. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण, रामोशी समाजाचं आरक्षण, नरवीर उमाजी नाईक यांच्या स्मारकाचा प्रश्न, शिष्यवृत्तीचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, 15 लाखाचा प्रश्न, या सगळ्याचं काय झालं, काय याची उत्तर घेऊन जनतेसमोर आपण जाणार आहे? आरक्षण, मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाच्या बाबतीत सरकार सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि तो व्यवस्थित हाताळून ते आरक्षण ज्यांना आरक्षण हवेत त्यात आता मुस्लिमांचा प्रश्न, अल्पसंख्याकांचा 5% ही सगळी आरक्षणं मिळतील. परंतु आता इथं एका छोट्या ताईने एक प्रश्न उपस्थित केला होता की सुशिक्षित बेरोजगारी शिकल्यानंतर काय, तर अगदी वास्तव तिने या ठिकाणी मांडलं की शिकल्यानंतर आमचा जिल्हा जो आहे, या जिल्हा पुण्यापासून 100 किलोमीटर, कोल्हापूरपासून 100, सांगलीपासून 100, तरी देखील आमचा जिल्हा हा भकास आहे. आज शिकलेल्या तरुणाला पुणे, मुंबई, बेंगलोर
बाहेरच जावं लागतं. साताऱ्यामध्ये नवीन उद्योग येत नाही आहेत. आत्ता जे यांनी सांगितलं की सगळी म्हणजे महाराष्ट्रातली चांगली MIDC शिरवळला आली आहे, परंतु खरं पाहिलं तर शिरवळ MIDCमध्ये जे उद्योगधंदे आलेत त्या उद्योगधंद्यांना संरक्षण दिलं जात नाही आहे. त्या उद्योगधंद्यांवरती इथलेच जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी सरकारने गुन्हे दाखल केलेत. आमच्या सरकारने गुन्हे दाखल केलेत. या राज्याचे सरकारने गुन्हे दाखल केलेले आहेत. गृहमंत्री 3,000 जो मी तुझ्याकडे येतो, आपण त्यांना बोलू द्या. मी शिवसेना आणि भाजपचाच आहे, मी कुठं गेलो नाही. हो, शिवसेना भाजप हाच माझा पक्ष आहे. पुरुषोत्तम जाधवांना बोलू देऊया. मित्रा मला मी आपल्याकडे येतो ना. पुरुषोत्तम जाधवांना बोलू देऊया. तुमच्याकडे सविस्तर त्यांचं माझं काही दुर्दैव आपलं आहे की आपण जे काही करतोय, देशाचा कल बघितला 2014ला, देशाचा कल बघिला, संपूर्ण देश मोदींच्या पाठीमागे उभे राहिला, परंतु आमच्या साताऱ्यामध्ये हे परिवर्तन होऊ शकलं नाही. आता जो काही विकास झालाय, आता जो काही विकास झाला, ताईने तुम्हाला विचारलं की शिकलेल्या मुलांनी वडे तळायचे का, चहा विकायचा का? काय वडे काही इथं काहीच नाहीये. इथं जे उद्योग आहेत त्या उद्योगांना कुलप लागलीत, टाळेबंदी झाली, 2,500 मुलांचा रोजगार बंद झाला. काय बरोबर केलेली मी बंडखोरी, मी सातारा जिल्ह्यातली जनतेसाठी मी बंडखोरी केली होती. आज त्यांना बोलू देऊयात. मी तुझ्याकडे लोकसभेत लढण्याच्या दृष्टीने मी गेली 5 वर्ष काम करतोय. हे उद्धवजींच्या हस्ते मी हे शिवबंधन बांधलं, तेव्हा ती वेळ होती, त्यामुळे मला जावं लागलं. परंतु हे शिवबंधन आजही मी हे शिवबंधन आहे हातामध्ये, त्यामुळे मी आता काही कुठं गेलो नाही. मी आज माझ्या शिवसेनेच्या उमेदवारासाठी या ठिकाणी येऊन उभा राहिलोय आणि मी ज्या जी प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. मला खात्रीने सांगायचंय की आज इथल्या तरुणांना रोजगार मिळत नाहीये. खरं तर काय हो, तो मुकम मोर्चा हा तुम्ही या जिल्ह्यात या मराठा समाजाने काढलेल्या मोर्चाला आपल्या नेत्यांनी मुक्काम मोर्चा म्हणलं, मुक्काम मोर्चा म्हणलं. नाही मी आपल्या सगळ्यांकडे येतो. मोर्चा नाही, त्यांचं बोलणं पूर्ण होत. मी येतो. कोण काय बोललं त्यापेक्षा आता हे आरक्षणाला मी तुमच्याकडे देवेंद्र फडणवीसांनी हे आरक्षण आता मंजूर केलेलं आहे आणि ते आता सुप्रीम कोर्टात आहे. पुन्हा सातारच्या सर्वसामान्य जनतेकडे मी येतो. तुमच्या सरकारने पण दिलं होतं. जाधव साहेब, तुम्ही सविस्तरपणे बोलला. सरकारने पण आरक्षण दिलं होतं, ते टिकलं नाही. आपण सगळ्यांनी शांतपणे जर मुद्दे ऐकून घेतले तर मी आपल्याकडे येईन. प्लीज मी सगळ्यांच्याकडे येतो. मी सगळ्यांच्याकडे नाही सर, मी येतो आपल्याकडे. मी आपल्याकडे हो. तुम्ही मोदींचे प्रश्न त्यांना विचारू नका. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जे युतीचे नाही हे एक माझी सगळ्यांना विनंती. नाही आपण प्लीज खाली बसा. हे माझी आपल्याला विनंती आहे. माझी साहेब विनंती आपल्याला. मी येतो आपल्याकडे. मी तुमच्याकडे येतो. याच्यात वेळ वाया जातोय. जाधव साहेब आपण उत्तर द्या. हे लोकशाही विरोधी आहे. प्लीज, हा कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रात पाहिला जातोय. आपण साहेब हे बरोबर नाही. हे बरोबर नाही साहेब. आपण खाली बसा प्लीज. नाही हे बरोबर नाही. हे लोकशाही विरोधी आहे. जे सभागृहामध्ये होतो ते जिथे आपण दिसतंय, जबाबदार आपण आहात. मी आपल्याला वारंवार विनंती करतोय. महाराष्ट्र बघतोय टीव्हीवरती. साहेब तुम्ही खाली बसा प्लीज. खाली बसा. मी सगळ्यांच्याकडे सौजन्याने येतोय. आपल्याशी मी सौजन्याने वागतोय. टीव्हीवरती अगदी आबालवृद्ध हा कार्यक्रम बघतायत. काय त्यांना वाटेल? हे ज्येष्ठांचं वागणं आहे साताऱ्यामधल्या. साहेब, जाधव साहेब आपण आपलं बोलणं पूर्ण करा. मी सगळ्यांच्याकडे जातो प्लीज. त्यामुळं या जिल्ह्यामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत ते राष्ट्रवादीचे 4 आमदार आहेत. या ठिकाणी खासदार राष्ट्रवादीचा आहे. हा जिल्हा हा शरद पवारांना मानतो, परंतु देशाचं राजकारण पाहिलं तर त्या दृष्टीने आज त्याकडं या सातारकरांनी पाहिलं पाहिजे. तरच पुढच्या जो काही इथला विकास रखडलेला आहे तो नक्की विकास होणार आहे. उद्याचं सरकार हे मोदी सरकार येणार आहे आणि त्यामध्ये साताऱ्याचा खासदार पूर्ण झाला. मी आपल्या सगळ्यांच्याकडे आता येतो. माझी एक विनंती आपल्या सगळ्यांना, संसदीय पद्धतीनं शांतपणे आपण जर मुद्दे मांडले तर ते मुद्दे सगळ्यांपर्यंत पोहोचतील. मी सगळ्यांच्याकडे येतो. एक आपल्या सगळ्यांच्याकडे येतो. फक्त थोडक्यात आपण मुद्दे मांडावेत. अगदी थोडक्यात. माझा या ठिकाणी आपण शिवसेना आणि भाजपच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून काम करता.
म्हणून आपल्याला निश्चितपणाने जो प्रश्न असणार आहे तो सरकारचा असणार आहे. आपण शिवसेनेचं प्रतिनिधी एका ठिकाणी करता, तर माझा आपला पहिला प्रश्न असा आहे की काही महिन्यापूर्वी आपण मोदी चोर आहे घोषणा देणारी माणसं आज मोदी थोर आहे का म्हणता, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, जे अफजल खान वाटणारे आपल्याला शहा, त्यांच्या तुम्ही कार्यक्रमाला जाता तेच का चांगले वाटले. आणि तिसरा माझा महत्त्वाचा प्रश्न, मोदी साहेबांनी हिंदूंची मतं मिळवण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला, त्या राम मंदिराचं 5 वर्षामध्ये आपण काय केलं. ठीक, अगदी थोडक्यात. ज्या महाराष्ट्रात शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन गेले 3 पिढ्या, म्हणजे मान्य बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील आणि आदित्य ठाकरे असेल, 3 पिढ्या सत्तेची फळे चाटली यांनी शिवसेनावाल्यांनी. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज आज यांना का नकोशी वाटतात आणि त्यांच्या विरोधात का शिवसेनेनं उमेदवार असा दिलेला आहे. त्यांनी सोमवारी उमेदवारी मागं घेऊन छत्रपती उदयनराजे भोसले यांना पाठिंबा द्यावा, ह्यांना का लाज वाटली नाही यांच्या विरोधात उमेदवार उभा करताना. अगदी थोडक्यात हे राष्ट्रवादीवाले प्रश्न विचारतात. सोनिया गांधी विदेशी आहे म्हणून यांनी बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस काढली आणि 4 महिने तिच्या पायाशी गेले आणि केंद्रातही ह्याच्यात राहिले. त्याचं पहिलं स्पष्टीकरण दिलं की आम्ही मोदींना आणि अमित शहाना का विरोध केला ह्याचं उत्तर देऊन. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, पुरुषोत्तम जाधवांना माझी एक विनंती आहे, कारण तुम्ही 15 दिवसापूर्वी भाजपमधून शिवसेनेत आलेला आहे. आम्ही जे कटापूर योजनेला आदरणीय शिवसेना प्रमुखांचं नाव तिचे उद्घाटे म्हणून द्या ही भूमिका घेतलेली आहे. त्याबाबत तुम्ही आणि नरेंद्र पाटील ही भूमिका काय घेणार आणि भाजपवाल्यांकडनं सांगणार का. नाहीतर ह्या जिल्ह्याला स्वतःच्या नेतृत्वाची परंपरा आहे. गेल्या 20 वर्षातला आमचा लढा बाहेर नेऊन जे नेतृत्व करतायत, मग शरद पवारांशी आमचं भांडण तेच आहे. ह्या जिल्ह्यातनं जिल्ह्याला चांगली सक्षम माणसं आहेत ती इथं काम करतायत. आता बी आम्हाला उद्या चंपाबाईचं कुठल्या चंपा कोल्हापूरकरांचं आम्हाला मानायनं हे आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. तुमचं लक्षात आला. मला इतर सर्वसामान्यांकडे गेलं पाहिजे. साहेब, आता आपण गोंधळ करणार नाही, कारण मी आता आपल्याला प्रश्न विचारतो. प्लीज शांतपणे, अगदी थोडक्यात. आता वकील साहेबांनी सांगितलं, नितीन भोसलेंनी, की अयोध्येच्यासाठी काय केलं, तर त्यांना एक कल्पना आहेच की अयोध्येचा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. आपल्याला कल्पना आहे कायद्याची. जेव्हा निकाल होईल तेव्हा 101% अयोध्याचं मंदिर होणार आणि राम मंदिर त्याच ठिकाणी होणार. अगदी थोडक्यात असेच सगळे प्रश्न आपण घ्यावेत. ताई, अगदी थोडक्यात येतो सगळ्यांच्याकडे. ताई, स्वर्गीय आर पाटलांनी डान्स बार याच्यामध्ये बंद केला होता, पण या शासन आल्यापासून डान्स बार परत चालू केला. कित्येक तरुणाला देसूदडीला लावले, कारण त्यांनी जो वकील दिला होता त्या वकिलाला नीटपणे प्रश्न मांडता आले नाहीत, त्यामुळं डान्स बार परत चालू झाला. हे चुकीचं आहे, महिलांच्या विरोधात आहे. हे बघा, ही चर्चा चालली. आर्थिक धोरण हे केंद्र सरकार ठरवतं आणि या केंद्र सरकारने आर्थिक धोरणाची विल्हेवाट लावलेली. नोटबंदी असो, GST असो, पूर्ण आर्थिक धोरणाची सर्वाधिक कर्जबाजारी आहे. गेल्या 45 वर्षातली सर्वाधिक बेरोजगारी इथं आहे. आणि रिझर्व्ह बँकेचा त्यांनी डिव्हिडंड हा ॲडव्हान्स उचललेला, इतकी त्यांच्याकडे कडकी आहे. भाजपनी कालचा गुगलचा रिपोर्ट आहे, सर्वाधिक खर्च या वर्षात जाहिरातीवर भाजपनी केलेला आहे. मागे काही माझे सहकारी काही बराच वेळापासून गोंधळ करत होते, पण आता त्यांना प्रश्न उपस्थित करायचे असतील. ताई बोललेला नाहीत अजून, मी ताई आपल्याकडे येतो. अगदी थेट थोडक्यात. आज महिला सुरक्षित नाही आहेत. भाजप सरकारने ह्या शिवसेना जे 5 वर्ष सरकार यांचं होतं याच्यामध्ये महिला अजिबात सुरक्षित नाही आहे. डान्स बार यांनी चालू केला. ह्यांनी महिलांसाठी काय केलं? काहीच केलं नाही. एक उज्ज्वला गॅस योजना त्यांनी म्हटले, महिलांच्या डोळ्यात धूर येऊ नये म्हणून, डोळ्यातनं पाणी येऊ नये धुरानी, आणि म्हणून उज्ज्वला योजना आणली त्यांनी. आणि गॅसचे दर एवढे गगनाला भिडवलेत की त्या महिलांना जे जळणावरती जे स्वयंपाक करतात ते रॉकेल सुद्धा त्यांचं रेशनवरचं बंद झालंय. ह्यांनी महिलांसाठी मग त्यांनी महिलांसाठी काय केलंय? ओके ताई, अगदी थोडक्यात. ज्या पक्षातल्या नेत्यांना महिलांबद्दल चांगले शब्द बोलता येत नाही त्या पक्षाबरोबर तुम्ही मनोमिलन करून शिवबंधन बांधून तुम्ही त्या पक्षाच्या लोकांचं समर्थन करताय, हे पूर्णपणे चुकीचं आहे. शिवाजी महाराजांनी ही शिकवण दिलेली नाहीये, किंवा माननीय बाळासाहेब पाटलांनी ही बाळासाहेब ठाकरेंनी ही शिकवण दिलेली नाहीये की एखाद्या महिलेविरुद्ध जर असा कोणी अपशब्द वापरत असेल तर त्या माणसाला हवी ती शिक्षा केलीच पाहिजे. आणि त्या पक्षाबरोबर तुम्ही त्या माणसाबरोबर त्या पक्षात जाऊन त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताय. आपण आता थेट जाऊयात सगळ्यांच्याकडे. राष्ट्रवादीकडे आपण जाऊ. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला, कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जिल्हाध्यक्ष साहेब आहोत, आपल्याला किती आत्मविश्वास आहे विजयाचा आणि काय मुद्द्यांवरती आपण लोकांच्याकडे मतं मागणार आहात? सगळा महाराष्ट्र आता आपल्याला ऐकतोय. सातारच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष असतं. या निवडणुकीत विकासाचे काय मुद्दे असतील, सातारकरांना काय सांगा? या ठिकाणी
हे इलेक्शन स्थानिक प्रस्ताव नाही, हे इलेक्शन देशाची घटना, जे आमचे मित्र खंडायत साहेबांनी सांगितलं की देशाचं संविधान बचावी, त्या ठिकाणी हा विषय इलेक्शन आहे. आज जर बघितलं तर काळ्या दगडाची पांढरी रेष आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे प्रचंड मतांनी निवडणार आहेत. तुम्ही जर अर्ज भरायला त्याची संख्या लोकांची बघितली तर त्या ठिकाणी त्या दिवशीच विजय निश्चित झालेला आहे. या ठिकाणी जर आमचा जाहीरनामा बघितला तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षानं संपूर्ण कर्जमाफी करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. काँग्रेस पक्षाचं, आमच्या मित्र पक्षाचं त्या ठिकाणी जर जाहीरनामा बघितला तर शेतीचं सेपरेट बजेट, या ठिकाणी आम्ही असं कुठं सांगितलं नाही की 2 कोटी नोकऱ्या लावू, या ठिकाणी खोटी आश्वासन दिलं नाही. साहेब, एक जिल्ह्यातला प्रश्न म्हणून सांगतोय, 14 साली आघाडी सरकार होतं, त्या काळामध्ये या शेतकऱ्यांना, जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 0% पेंडन्सी म्हणजे MSEBची कनेक्शन 100% दिली होती. ह्या 4 वर्षाच्या काळामध्ये 18,000 शेतकरी, की ज्या शेतकऱ्यानं बोर पाडली, विहीर खाणली, पाईपलाईन केले, परंतु 18,000 शेतकऱ्यांना कनेक्शन मिळालं नाहीत. हे सरकारचं हे नाकर्तेपणा आहे. या सरकारच्या माध्यमातून जर बघितलं तर कालच बघितलंय, हे सरकार, मागाशी आमचे एक मित्र म्हणले की या ठिकाणी MIDC मध्ये दादागिरी होती. शेवटी या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब हे या राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांचं कामच नाही चांगलं का? त्यांच्या पक्षाच्या माणसांनी सांगितलं की या ठिकाणी गृहमंत्र्यांचं काम या ठिकाणी या देशामध्ये, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ते राखू शकले नाहीत. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर पूर्ण भाजप शिवसेना हे पूर्ण त्या ठिकाणी फ्लॉप झालेत. ठीक. आणि बहुजन वंचित आघाडी ही तर आमचं म्हणणं आहे की बी टीमच आहे या ठिकाणी. ठीक, आपण लगेचच विचारू, वेळ आपल्याकडे फार थोडा आहे. वंचित बहुजन आघाडीकडे आपण जाऊयात. खंडायत साहेब, काय आपला अजेंडा असणार आहे आणि काय अजेंडा घेऊन आपण लोकांच्या समोर मतं मागायला जाणार आहात? जे आरोप होत आहेत त्या आरोपांना काय उत्तर? सर्वसामान्य जनतेला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे प्रामुख्यानं मिळालं पाहिजे, हा वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा आहे. आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीवर सातत्यानं बी टीमचा जो आरोप केला जातो, मी आमच्या सगळ्या मित्रांना विचारतो की काल शिवसेनेमधला असलेला माणूस दुपारी भाजपमध्ये जातोय, दुपारी भाजपमध्ये असलेला माणूस संध्याकाळी काँग्रेसमध्ये जातोय आणि सकाळी काँग्रेसमध्ये असणारा माणूस दुपारी भाजपमध्ये जातोय. आणि हे ताटात सांडलं काय, वाटीत सांडलं काय, अशा पद्धतीची भूमिका घेणारी माणसं जर वंचित बहुजन आघाडीवर बी टीमची भूमिका घेत असतील तर बी टीम नक्की कोण आहे? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हीच भाजपची आणि शिवसेनेची बी टीम आहे. त्यांचं ताटात सांडलं काय, वाटीत सांडलं काय, या पद्धतीची राजनीती ही फसवणूक कायमस्वरूपी करतायत. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका आहे ती गरिबाला बरोबर घेऊन जाणारी, सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन जाणारी, सगळ्यांना समान न्याय देणारी आणि या देशाचं संविधान सुरक्षित ठेवून सर्वांना समान संधी देणारी वंचित बहुजन आघाडी आहे आणि ती निवडूनच येणार आहे. पंजाबरावजी, का तुम्हाला निवडून द्यायचं? जाता जाता काय सांगाल सातारच्या जनतेला? चर्चा झाली, पण मला सगळ्यांना विनंती प्लीज आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आज खऱ्या अर्थाने या सातारा जिल्ह्याला मोठी परंपरा आणि वारसा असताना सुद्धा आज या सातारा जिल्ह्याची पूर्णपणे वाट लागलेली आहे असं म्हणावंच लागतं. या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो की गेल्या 10 वर्षापासून 15 वर्षापासून या सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सत्ता आहे. परंतु मी असं म्हणेन की दी रॉयल राष्ट्रवादी काँग्रेस अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. या ठिकाणी जिल्हा बँकेवर नियंत्रण बाहेरच्या माणसाचं, यामध्ये जिल्हा परिषदेवर बाहेरच्या माणसाचं नियंत्रण, इथल्या आमदार खासदारांच्यावर नियंत्रण बाहेरच्या माणसाचं. म्हणजे या ठिकाणचा प्रत्येक आदेश हा बारामतीमधून निघतो आणि इथला माणूस पाळतो. इथला एक वारसा होता, स्वर्गीय चव्हाण साहेबांचा होता, किसनवीर आबांचा होता. इथं बऱ्याच लोकांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं, या देशाचं केलं, या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. पण आज या जिल्ह्याचं नेतृत्व बाहेरच्या माणसाला करायला लागतंय. हे एवढं दुर्दैव या ठिकाणी कुणी बघितलं नसेल अशी अवस्था आहे. तुम्ही काही सांगू नका, या ठिकाणी तुम्ही ठरवू शकत नाही. तुम्ही या ठिकाणी जिल्हा बँकेचा अध्यक्ष ठरवू शकत नाही, इथला आमदारकीचं तिकीट सुद्धा या ठिकाणी ठरवू शकत नाही. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे आणि एक रॉयल सर्कस या ठिकाणी निर्माण झालं आहे. ठीक, तुमच्या मुद्द्याला सांगेल. जाधव, पुरुषोत्तम जाधव, पुरुषोत्तम जाधव, पुरुषोत्तम जाधव, पुरुषोत्तम जाधव, दादा, पुरुषोत्तम जाधव,
झाला त्यांनी मुद्दा मांडला. बस 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 2 मिनिटं बसा खाली बसा खाली बसा खाली. मला पाटील साहेब माझी वैयक्तिक विनंती आपण बसा. जाधवांवर अन्याय होईल जाधवांवर अन्याय होईल प्लीज माझी वैयक्तिक विनंती. बसा बसा बसा. होय त्यांचा मुद्दा पूर्ण होणार नाही. भूमिका घेऊ नका, झुंडशाहीची भूमिका घेऊ नका. सगळ्यांना नाही सगळ्यांना बघा कसं आहे, सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे. सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे. पुरुषोत्तम जाधव जाता का तुम्हाला निवडून द्यायचं? मी उत्तर घ्यायला येतो आपल्याकडे. साहेब मला माझी एक विनंती आपल्याला सगळ्यांना, जाधव साहेब जाता तुम्हाला का निवडून द्यायचं प्लीज खंडायची. जाधव साहेब जाता का आपल्याला निवडून द्यायचं? अगदी थोडक्यात 30 सेकंद. कोणी जो नरेंद्रजी थांबा दादा, त्याचाच आवाज दाबला बरं का. जाधव साहेब कोणी कुठल्या पक्षाची बी टीम नाहीये. आज या ठिकाणी आपण या जिल्ह्यामध्ये सातत्याने आम्ही बघतोय की सातत्याने पेपर उघडलं की आम्हाला वेगवेगळे गेली 4 वर्ष आम्ही बघतोय की सातत्याने इथं भांडणं मारामाऱ्या चालू असतात. ही मुलगी आता मनोमिलन म्हणते, तर हे मनोमिलन निवडणूक एक मिनिट शांत राहा. निवडणुकीच्या तोंडावर हे मनोमिलन होतं या जिल्ह्यामध्ये. आणि आघाडी जी आहे ती आघाडी युती व्हायच्या अगोदर आघाडी झाली आहे. देशामध्ये 56 पक्षाचे नेते एकत्र आलेत मोदी साहेबांच्या विरोधामध्ये. त्यामुळं ऑलरेडी झाले एकत्र आलेले आहेत. त्यामुळं अजिबात काही त्यामुळे ही आघाडी युती हा काही विषय नाही. आपला मुद्दा लक्षात आला. अनेक मुद्दे इथे उपस्थित झाले. बऱ्याचशा मुद्द्यांची उत्तरं इथं मिळणं शक्य नाहीये. मनोमिलनाचा उल्लेख त्याच्यामध्ये झाला. एक चिठ्ठी आली आहे. नरेंद्र दाभोळकर गोविंद पानसरेंच्या मारेकऱ्याचं काय झालं, FRPच्या बाबतीमध्ये काय झालं असा प्रश्न ही मंडळी विचारतायत. राष्ट्रवादीला असे अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं जनतेला मिळणं शक्य नाही. पण उत्तरं शोधण्याकरता जनता मतपेटीतून उत्तर देईल. सातारा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं भरघोस मतदान करावं. आपल्या या उत्तरांना नेत्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने लक्षात आणून द्यावं असं आवाहन करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.